गोंदूबाबा खरातच्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी, आणखी सत्य काय समोर येणार याकडे लक्ष। खरातच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा, मंदिर परिसरात होते नकली साप आणि वाघाचे कातडे। अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळायचा। नेत्यापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचं कौतुक, पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतीसुमने। एअर इंडियाची 2500 उड्डाणं रद्द, युद्धाच्या 3 आठवड्यांत मोठा फटका। आता 41 देशांकडून तेल खरेदी, परिस्थिती सामान्य होईल, काळजी करू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन। भारतानं देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवलं आहे, पंतप्रधान मोदींची संसदेत माहिती। सोन्या चांदीची हजारी घसरगुंडी सुरूच, तोळ्यामागे सोने 5000ने तर चांदी किलो मागे 10000 घसरली। युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय, आता भरून मिळेल 14 ऐवजी 8 किलो गॅस। आम्ही निराधार धमक्यांचा रणांगणावर सामना करतो, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा इशारा। शिंदे फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला, सातारा प्रकरणी बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला। पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री संतप्त, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलं होतं आंदोलन। मंत्री मार खातायत, सर्वसामान्यांचं काय, आता वाघ कुठे गेले, नुसता मार खातात, अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं, देसाई सामंतांचंही प्रत्युत्तर। साताऱ्यातील झेडपी निवडणुकीतील वादाचे विधान परिषदेत पडसाद, सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश। सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत सत्तेतील मित्रच भिडले, उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोलावं, भाजपच्या जयकुमार गोरेंची विनंती। खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारे, सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचा संताप, कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरे यांचं आवाहन। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम, पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता, पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती। खरातच्या अडचणीत वाढीची शक्यता, आता शिवनिका ट्रस्टची होणार चौकशी। विधान परिषदेतील 9 आमदारांचा निरोप समारंभ मंगळवारी होणार, सभापती राम शिंदे यांची माहिती। शरद पवारांची डिनर डिप्लोमसी, मवियाच्या आमदारांसाठी मुंबईत ठेवलं रात्रीचं जेवण। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पथकराचा भुर्दंड, 2045 नंतरही एक्सप्रेसवे 10 पदरीकरणाचा प्रस्ताव, बीओटीवर प्रकल्पाची होणार उभारणी। अमेरिकेच्या सुवर्ण मुद्रेवर ट्रम्प, देश स्वातंत्र्याच्या 250व्या स्मृतीनिमित्त घडवणार नाणं, मात्र निर्णयाच्या कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न। प्रयागराजमध्ये शीतसाठ्याची इमारत कोसळली, अपघातात 20 लोक दबल्याची माहिती, 5 जेसीबींच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू, 1 किलोमीटरपर्यंत अमोनिया वायूची गळती।